सर्वांना हरिओम. आपण आज मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 191चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 191 असा आहे. देहे बुद्धीचा निश्चयो ज्याढळेना, तया ज्ञानकल्पांतकाळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. आपण पुन्हा एकदा श्लोक बघूया. देहे बुद्धीचा निश्चयो ज्याढळेना, तया ज्ञानकल्पांतकाळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. यातल्या काही श्लोकांचे आपण अर्थ पाहूया. ढळेना, पहिल्या चरणा शब्द आलेला आहे. ढळेना म्हणजे जात नाही, नष्ट होत नाही. ढळेनाचे दोन अर्थ आहेत. जात नाही, नष्ट होत नाही. दुसऱ्या चरणा शब्द आलेला आहे ज्ञान. त्याचा इकडे वेगळा अर्थ आहे. ज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान? आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान असा ज्ञानचा अर्थ आहे. तिसऱ्या चरणा शब्द आलेला आहे मीपणे. मीपणेचा अर्थ आहे अहंकारामुळे. अहंकारामुळे. आकळेना म्हणजे आकलन होणार नाही. आकळेनाचा अर्थ आहे आकलन होणार नाही, सोप्या भाषेमध्ये कळणार नाही. चौथ्या चरणा शब्द आलेला आहे अज्ञान. अज्ञान त्याला शास्त्रीय भाषेमध्ये अविद्या म्हणतात. त्याच्या अगोदर शब्द आहे शून्य, पण तो गणितातला नाही. इथे शून्यचा अर्थ आहे अज्ञान. मावळेना, मावळेण्याचा अर्थ आहे लोप पावणार नाही. लोप पावणार नाही म्हणजे नाश पावणार नाही, असे दोन अर्थ आहेत मावळेनाचे. स्वामीजी सांगतात, ज्या मनुष्याची मी म्हणजे हा देहच आहे अशी खात्री झाली आहे, असा ठाम निश्चय झाला आहे, आणि जोपर्यंत तो मनातून नष्ट होत नाही तोपर्यंत त्या मनुष्याला ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान कल्पांतकाळीसुद्धा होणार नाही. जोपर्यंत मीपणा, अहंकार जात नाही तोपर्यंत परब्रह्माचे आकलन होणार नाही. तसेच जे मुळातच नाही, जे मायेने वेढलेले आहे, ते अज्ञानही लोप पावणार नाही. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ पाहू. स्वामीजी सांगतात, ज्या मनुष्याची मी म्हणजे हा देहच आहे अशी खात्री झाली आहे, असा ठाम निश्चय झाला आहे, आणि जोपर्यंत तो मनातून नष्ट होत नाही तोपर्यंत त्या मनुष्याला ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान कल्पांतकाळीसुद्धा होणार नाही. जोपर्यंत मीपणा, अहंकार जात नाही तोपर्यंत परब्रह्माचे आकलन होणार नाही. तसेच जे मुळातच नाही, जे मायेने वेढलेले आहे, ते अज्ञानसुद्धा लोप पावणार नाही. असा या 191व्या श्लोकाचा आपल्याला सोपा अर्थ सांगता येईल. आपल्यासारख्या सामान्य माणसाला किंबहुना साधकाला असा प्रश्न पडतो की युगानुयुगे अनेक युगांपासून अनेक ऋषीमुनी, थोर संत महात्मे आपल्याला अध्यात्माकडे नेत आहेत.
अज्ञानातून अध्यात्माकडे नेत आहेत. त्यासाठी ते उपदेश करीत आहेत. आपली परमार्थाच्या दिशेने वाटचाल व्हावी म्हणून ते सतत प्रबोधन करीत आहेत. सातत्याने आपल्याला त्या परब्रह्माच्या भगवंताच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीसुद्धा आपण तिथपर्यंत म्हणजे परब्रह्मापर्यंत का जाऊ शकत नाही, का पोचू शकत नाही? आजपर्यंत एखादी तरी व्यक्ती आपल्याला असे सांगणारी सापडली आहे काय की मला या लौकिक जगातील कोणती गोष्ट नको आहे, मला कशाची लालसा लोभ नाही, मला फक्त परमात्म्यापर्यंत पोचायचे आहे, मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे आणि ते या नरदेहातच साध्य होत असल्याने मी साधना करीत आहे. आहे कोणी अशा विचारांची व्यक्ती आपल्यापैकी कोणालाची भेटली आहे का, सापडली आहे काय? बिलकुल नाही, सापडणारच नाही. याचे मोठे आणि महत्त्वाचे कारण सर्व शास्त्रात, वेदात, उपनिषदात, पुराणात, ग्रंथात सांगितलेले आहे आणि ते म्हणजे मी माझ्या शरीराला घट्ट चिकटून बसलो आहे. मी म्हणजे देहच आहे अशी प्रत्येकाची खात्री झालेली आहे, दृढ निश्चय झालेला आहे. माझ्या नसानसात हा विचार अगदी ठासून भरला आहे, ठाण मांडून भरला आहे आणि म्हणून माझ्या शरीराला जे जे बरे वाटेल, जे जे चांगले वाटेल, जी जी गोष्ट वस्तू सुखदायी वाटेल ते ते सर्व मिळवणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय झाल्यामुळे भगवंताच्या प्राप्तीसाठी मला हा मनुष्य ध्येय मिळाला आहे हे ध्येय आपण विसरून गेले आहोत. वास्तविक सर्व मनुष्यांच्या जीवनाचं अंतिम ध्येय भगवंत प्राप्तीच आहे. त्याला दुसऱ्या शब्दामध्ये मोक्षप्राप्ती म्हणतात. परंतु आपण या देहबुद्धीच्या नादाला लागलेलो असल्याकारणाने हा मनुष्य देह मला का मिळालेला आहे, याचं ध्येय काय हेच आपण विसरून गेलेले आहोत. आणि मनुष्याची ही देहबुद्धी या जन्मातली नाही, प्रत्येक जन्मामध्ये मागे आपण अनेक जन्म घेतले असतील, त्यातले काही मनुष्याचे पण असतील. त्या प्रत्येक जन्मामध्ये आपण या देहबुद्धीला चिकटलेली आहोत आणि म्हणून ही देहबुद्धी कशी आहे, समर्थ सांगतात फार जुनाट आहे, जुनी नाही, फार जुनाट आहे. ती सुटता सुटत नाही. देहबुद्धी माणसाची सुटता सुटत नाही. देहबुद्धीच्या जोराने जीव आकुंचित होऊन या दृश्याच्या नादी लागतो. देहबुद्धीमुळे काय नुकसान होतं? देहबुद्धीच्या जोराने जीव आकुंचित होतो आणि हे जे दृश्य जगत आहे, या दृश्य जगतातल्या वस्तू आहेत त्यांच्या नादी लागतो. ही देहबुद्धी देहाला पुरून उरते. देहबुद्धी देहाला पुरून उरते. देह जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मीपणाने आपण देहाचा अभिमान धरतो. देह मरणाधीन झाल्यानंतर, मृत्यूपंथाला लागल्यानंतर हीच देहबुद्धी जीवाला पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडते. देहबुद्धीमुळे देहाला भलतेच महत्त्व प्राप्त होते. आपण मग देहाचे लाड करायला लागतो, शरीराचे चोचले पुरवायला लागतो. पण त्यामुळे आपल्या आयुष्यातील समाधानाला आपण कायमचे मुकतो. देहबुद्धीमुळे आपल्याला आत्मसमाधान लाभत नाही, आत्मसुख लाभत नाही, आत्मवस्तूची प्राप्ती होत नाही.
देहबुद्धीमध्ये अविद्येचा अज्ञानाचा विलास असतो. अविद्या अनेक संशयांना जन्म देते आणि ते संशय समाधानाचा नाश करतात. ज्याच्या जीवनामध्ये संशय आहे त्याच्या जीवनातले समाधान कायमचे निघून जाते. त्यांच्या जीवनातला आनंद कायमचा नाश पावतो. खरं सांगायचं तर देहबुद्धीच्या योगाने समाधानाची संधी हुकते. बरे, ज्या देहाला एवढे महत्त्व दिले जाते तो देह केव्हा कोठे कसा पडेल, म्हणजे आपल्याला केव्हा कुठे आणि कसा मृत्यू येईल हे कोणालाही सांगता येणार नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, असं आपल्याला तुकाराम महाराज सांगतात. हा देह काय आहे? क्षणभंगुर आहे. एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. खरं तर देहाच्या देहभावनेच्या पलीकडे जाण्यातच जीवाचे कल्याण आहे. देहबुद्धी नष्ट होण्यातच आपले कल्याण आहे, असे सर्व साधू संत अगदी अट्टहासाने आपल्याला सांगतात. यासाठी देहबुद्धी वाढल्याने आपले नुकसान होते, आपला घात होतो, हे उघड आहे. पण ही गोष्ट कोणाच्याही लक्षात येत नाही. देहबुद्धीला आपण चिकटलेले असल्या कारणाने आपला घात होतो आहे ही गोष्ट उघड आहे, तरी पण कोणाच्याही लक्षात येत नाही. देहबुद्धीच्या पायी आपण आपल्या शरीराला या जन्मात जे जे काही सुखाचे आहे त्या सर्व गोष्टी मिळवत जातो. इतकेच नाही तर मिळवल्यानंतर त्या गोष्टींचा संग्रहसुद्धा करून ठेवतो आणि हेच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय ठरलेले आहे. किंबहुना आपण प्रत्येकाने हेच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय मानलेले आहे की माझ्या सुखासाठी, माझ्या शरीराच्या सुखासाठी जे जे काही आहे ते मिळवायचे आणि ते कायम सुख मिळावं म्हणून त्या गोष्टींचा संग्रह करायचा, हे आपल्या जीवनाचे आपण अंतिम ध्येय ठरवलेले आहे. आणि म्हणून संत महात्मे आपल्याला वारंवार सांगतात की जेव्हा मनुष्य आपल्या परमात्म प्राप्तीच्या ध्येयापेक्षा, संत महात्मे आपल्याला वारंवार सांगतात की जेव्हा मनुष्य परमात्म प्राप्तीच्या ध्येयापेक्षा आपल्या देहावर जास्त प्रेम करू लागतो, स्वतःच्या देहावर जास्त प्रेम करू लागतो, तेव्हा त्याने किती खटपट केली, धडपड केली, तरी त्याला आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान या जन्मात तर सोडायचं, पण पुढे कित्येक जन्म गेले, कल्पाचा अंत जरी झाला तरी ते आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. आणि ही गोष्ट स्वामीजी आपल्याला या श्लोकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणातून सांगतात. देहबुद्धीचा निश्चयो ढळेना तया ज्ञानकल्पांत काळी कळेना. आता कल्प म्हणजे काय याची कोणी कल्पनाही केली नसेल, म्हणून आपण कल्प म्हणजे काय ते थोडक्यात पाहूया. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग ही चारही युगे एकत्र आली, चारही युगे एकत्र आली आणि असे गुणिले एक. आता आपल्याला कदाचित या चारही युगाची प्रत्येकाची संख्या माहीत असेल, तर अशी सर्व युग एकत्र आल्यानंतर त्याला गुणिले 1000 झाले की तो ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि त्यामध्ये पुन्हा एकदा 1000 झाले म्हणजे पुन्हा एकदा चारही युग एकत्र आली, त्याला गुणिले 1000 झाले की मग पुन्हा ती ब्रह्मदेवाची रात्र असते. असे आपल्या शास्त्रामध्ये शास्त्रकारांनी
सांगून ठेवली आहे. आणखी पुढे म्हणतात, या दृष्टीने पुढे अशी 1000 आवर्तने झालेला दिवस आपण पाहिला आत्ता. ब्रह्मदेवाचा एक दिवस कसा असतो ते, आणि या दृष्टीने पुढे 1000 आवर्तने झालेला दिवस आणि पुन्हा 1000 आवर्तने झालेली रात्र, इतके सगळे संपल्यावर एक कल्प संपते. आपण कल्पचा अर्थ पाहतो आहे. समर्थ म्हणाले की ज्याला देहबुद्धी आहे, जो चिकटलेला आहे, त्याला आत्मज्ञान कल्पांत काळी देखील होणार नाही. म्हणून आपण कल्पचा अर्थ पाहतो. एरवी आपण व्यवहारामध्ये हा शब्द वापरतो कल्पांत, पण याचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. समर्थ पुढे सांगतात, जोपर्यंत माझे संस्कार माझ्या देहाला सुख वाटेल म्हणून पुढे पुढे रेटतात, माझे संस्कार माझ्या देहाला सुख वाटेल म्हणून पुढे पुढे रेटतात, अशा मनुष्याला आत्मज्ञान कल्पांत काळीसुद्धा होणार नाही. यासाठी म्हणजे आपल्याला खरोखर आत्मज्ञान व्हावं असं वाटत असेल, ब्रह्मसाक्षात्कार आपल्याला करून घ्यायचा असेल, तर संत सांगतात, सर्वप्रथम देहबुद्धी नष्ट होणे आवश्यक आहे. देहबुद्धी नष्ट झाली तरच आपल्या हातून परमार्थ घडेल, नाहीतर नाही घडणार. जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत ब्रह्माशी म्हणजे त्या ब्रह्मतत्वाशी, आत्मवस्तूशी समरसता होऊच शकत नाही. आत्मानात्मविवेक जीवाला परमात्म वस्तूकडे खेचतो. आपण समर्थांच्या श्लोकांचा अभ्यास करता करता त्या विचार केलेला आहे. आत्मानात्मविवेक म्हणजे काय? आत्मवस्तू, अनात्मवस्तू, शाश्वत अशाश्वत, सत्य असत्य याचा विचार करणारी बुद्धी, त्याला म्हणतात आत्मानात्मविवेक. तर असा आत्मानात्मविवेक जीवाला परमात्म वस्तूकडे खेचतो, आत्मवस्तूकडे खेचत असतो, परंतु देहबुद्धी त्याला मागे ओढते. देहबुद्धीतून अहंकार जन्माला येतो आणि जीवाला सद्वस्तूपासून, परमात्म तत्वापासून, किंबहुना भगवंतापासून वेगळे करतो. आणि आपण ज्याप्रमाणे धान्य निवडताना एक एक खडा बाजूला काढून टाकतो, तशी देहबुद्धी आपल्याला परमात्म्यापासून, परब्रह्मापासून वेगळे काढते, निवडून बाजूला टाकते. याचा अर्थ असा की मूलतः जीव परब्रह्मस्वरूप असूनसुद्धा केवळ अहंकारामुळे आणि देहबुद्धीमुळे तो परब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊ शकत नाही. आपण प्रत्येक जे जीव आहोत, आपलं मूळ स्वरूप काय आहे? आपण सर्वजण मूलतः मूळ स्वरूपाने परब्रह्मस्वरूपच आहोत, पण देहांकारामुळे, देहबुद्धीमुळे आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही, त्याच्यामध्ये एकरूप होता येत नाही, त्यामध्ये मिसळून जाऊ शकत नाही. आपण या देहबुद्धीचा संबंध तोडला तरच आपल्याला ब्रह्मस्वरूप प्राप्त करून घेता येईल. ज्याचा संग सोडायचा, मोह आसक्ती सोडायची, ती गोष्ट म्हणजे मीपणा. मीपण म्हणजे नुसता अहंकार नाही. शास्त्रात त्याचा आणखीन वेगळा सांगितलेला आहे. मीपण आणि मीपणा वेगळा आहे. मीपणा म्हणजे अहंकार आणि इकडे मीपण आहे. समर्थ सांगतात, या मीपण जे आहे त्याचा देखील आपल्याला संग सोडायचा आहे, आसक्ती सोडायची आहे. मीपण म्हणजे जीवपण होय. मीपण म्हणजे जीवपण होय. मग जीवपण म्हणजे काय? तर आपल्या स्वस्वरूपाला अज्ञानाचा संबंध येणे म्हणजे जीवपण.
आपल्या स्वस्वरूपाला अज्ञानाचा संबंध येणे म्हणजे मी पण. आपण आत्ता पाहिलं की आपण जे विसरलेले आहोत, मी आत्मवस्तू आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, हे अज्ञान जे आहे आपल्याला आलेलं आहे त्याला म्हणायचं मी पण. वास्तविक स्वस्वरूप स्वयंप्रकाश आहे, परंतु अज्ञानाशी संबंध आल्याने त्याचे ज्ञान झाकले जाते. मी जीव आहे, मी अज्ञानी आहे, मी या देहापुरतात मर्यादित आहे, अशा प्रकारे आपली देहबुद्धी बळावते. त्या देहबुद्धीला बाजूला सारणे म्हणजे संग सोडणे, आसक्ती सोडणे. जीवपणाचा संबंध सोडला, किंबहुना तोडला. जीवपणाचा संबंध तोडला की ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य घडून येते. मी खरा कोण आहे, म्हणजे माझे वास्तव स्वरूप काय आहे हे न कळणे याचे नाव अज्ञान होय. अज्ञानचा देखील इकडे स्पष्ट सांगितलेला आहे. माझे मूळ स्वरूप काय आहे, मी खरा कोण आहे हे न कळणे याचे नाव अज्ञान आहे. ते अज्ञान नाहीसे झाले की परब्रह्माशी एकरूपता येते. आपण सातत्याने ऐकतो की परब्रह्म सर्वत्र व्यापून आहे, चराचरात भरलेले आहे, ब्रह्मांड व्यापून शिल्लक उरले आहे, असं आपण नेहमी ऐकतो. आता जर या ब्रह्मांडाचा विचार केला आपण, तर त्यामध्ये मी किती छोटा आहे, मी क्षुद्र आहे हे आपल्या लक्षात येईल. जर ब्रह्मांडाचा आपण विचार केला तर आपल्या ही गोष्ट लक्षात येईल, मी किती छोटा आहे, ब्रह्मांडाच्या मानाने किती क्षुद्र आहे हे लक्षात येईल. ब्रह्मांडाचे जाऊ द्या हो, या जगाचा नकाशा घेऊया आपण. या जगाच्या नकाशात आपला भारत देश शोधून काढूया. तो कुठे आहे, कुठल्या जागी आहे, कुठल्या ठिकाणी आहे, वर आहे, खाली आहे, मध्ये आहे, कोपऱ्यात आहे, तो शोधून काढूया. आणि त्यानंतर या भारतामध्ये एवढे राज्य आहेत, त्यात आपले महाराष्ट्र राज्य घ्या. त्यानंतर त्या महाराष्ट्रामध्ये आपण जे राहतो ते गाव किंवा त्या शहराचा विचार करूया. समजा आपण मुंबई शहर घेतले, तर मुंबई शहरातील लोकसंख्या आपण विचारात घेऊया. आणि त्यानंतर मुंबई शहरामध्ये मी कुठे राहतो त्याचा विचार केला, तर मी या भाऊगर्दीत मला तरी सापडेल काय. लोकसंख्येच्या दृष्टीने आपण विचार केला मुंबईचा, तर या लोकसंख्येच्या भाऊगर्दीत मी स्वतःला तरी सापडेल काय. ज्याप्रमाणे अथांग पसरलेल्या सागरात पाण्याच्या एका थेंबाचे जे अस्तित्व आणि महत्त्व आहे, तशी माझी अवस्था आहे, तसा मी आहे. आपण ज्या मीला फार मोठा समजतो, तर त्या मीपणाचा अर्थ, मीपणाचं स्वरूप समर्थाने सांगितलं की समुद्राच्या पाण्याच्या एकाच्या थेंबाचे जे अस्तित्व आणि महत्त्व आहे, तशी आपल्या सर्वांची अवस्था आहे. दुसरी गोष्ट अशी की माझ्यामध्ये जे अंतःकरण चतुष्टय आहे, कदाचित काही लोकांनी शब्द ऐकला असेल, काही जणांना ऐकला नसेल, तर आपण त्याच्यावर थोडी माहिती घेऊया. माझ्यामध्ये जे अंतःकरण चतुष्टय आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, याला अंतःकरण चतुष्टय म्हटले आहे. चतुष्टय म्हणजे चार. या अंतःकरणाचे चार भाग केलेले आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. यामधला एक भाग म्हणजे अहंकार आहे. या चार भागापैकी एक भाग म्हणजे अहंकार आहे. आणि या सर्वांचा जर आपण बारकाईने विचार केला, तर मी आणि अहंकार
किती क्षुद्र आहेत तरी पण एवढ्याशा छोट्या गोष्टीत ते परब्रह्म व्याप्त आहेच. प्रत्येकामध्ये ते परब्रह्म व्यापलेलं आहे. पण मग मला ते का बरं दिसत नाही, याचे कारण आणि उत्तर देताना स्वामीजी सांगतात, परब्रह्म ते मीपणे आकळेना. ब्रह्मांडामध्ये परब्रह्म आहे, मग ते मला का दिसत नाही, का कळत नाही. तिसऱ्या चरणात समर्थ म्हणाले, परब्रह्म ते मीपणे आकळेना. पहा, काहींना डोळ्याचा मोतीबिंदू होतो डोळ्याचा. त्यामुळे त्या व्यक्तीला या जगातील गोष्टी डोळे असून देखील बघता येत नाही. ज्या वेळेस शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन करून मोतीबिंदूचा पडदा काढला जातो, त्यावेळेला त्याला हे जग पाहता येते. आणि मग जेव्हा तो मोतीबिंदूचा पडदा काढला जातो तेव्हा ते जग पाहता येते. पण गंमत अशी आहे, जेव्हा मोतीबिंदू झाल्याने त्याला दिसत नव्हते तेव्हा ते जग नव्हते का? मोतीबिंदू व्हायच्या अगोदर ते जग नव्हते का? असे कसे होईल? जग आहे तेथेच आहे, फक्त त्याच्या डोळ्यात आणि जगात मोतीबिंदूचा पडदा पडला होता. त्याच्या डोळ्यामध्ये आणि या जगामध्ये, सृष्टीमध्ये मोतीबिंदूचा पडदा उभा होता. तो पडदा काढून टाकला की पुन्हा त्याला पहिल्यासारखे जग आपोआपच दिसू लागते. समर्थ सांगतात, परब्रह्माच्या आणि आपल्यामध्ये आड येणारा आपणच निर्माण केलेला आपला मीपणा आहे, अहंकार आहे. मोतीबिंदूचा पडदा दूर केल्यावर जसे जग पूर्ववत पहिल्यासारखे दिसायला लागले, तसा मीपणाचा, अहंकाराचा पडदा दूर केला की या सृष्टीत असलेले परब्रह्म आपल्याला आपोआपच दिसू लागेल म्हणजे अनुभवाला येईल. आपल्याला त्या परब्रह्माचा अनुभव घ्यायचा असेल, आत्मवस्तूशी आपल्याला एकरूप व्हायचं असेल, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर आपल्याला आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याची शक्यता आहे. कधी? जर आपण आपला अहंकार, देहबुद्धी अथक प्रयत्नाने, सहजासहजी जाणारी नाही, अथक म्हणजे न थकता प्रयत्न केल्याने आपली देहबुद्धी हळूहळू कमी करता आली, तरच आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. परंतु हीच गोष्ट आपल्याकडून होत नाही. आणि म्हणून समर्थ या श्लोकाच्या 3ऱ्या आणि 4थ्या चरणातून सांगतात, परब्रह्म ते मीपणे आकळेना. मनी शून्य अज्ञान हे मावळेना. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.